सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट वाचून दाखवते आहे. फराळाचं ताट. दिवाळीचे दिवस चालू आहेत ना. फराळाचं ताट. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सकाळीच दिवेकरांची नवीन सून फराळाचं ताट घेऊन घरात आली तेव्हा सुलेखा तिच्याकडे बघतच राहिली. मोरपंखी रंगाची आणि केशरी काठांची नारायणपेठी साडी काय, गळ्यात कोल्हापुरी साज काय, नाकात नथ काय, दंडात वाकी काय, केसात गजरे काय, दोन्ही हातात डझन डझन बांगड्या काय, त्यामागे पाटल्या आणि पुढे तोडे काय. कमरेत तेवढं काही दिसलं नाही तेव्हा तिला कशाला मोकळं सोडायचं असा विचार आला सुलेखाच्या मनात. शिवाय घातलंय ते सारं खरं की खोटं हेही फार विचारावं असं तिला वाटलं. हल्ली फरक समजतच नाही ना. दोन्ही एकच सारखं दिसतं. अगदी खरं की खोटं कळतच नाही माणसासारखं. पण त्या सगळ्या विचारांना बाजूला ढकलून ती म्हणाली, नवीन जोडा फिरून आलेला दिसतोय वाटतं. नाही हो, संध्याकाळी जाणार आहोत असं बोलून फराळाचं ताट सुलेखाच्या हातात देऊन जराशी लाजून हसत पैंजणांची छुमछुम करत ती परत निघून गेली. 2 मिनटं काय ती आली असेल, पण तेवढ्यात तिनं सुलेखाला भारावून टाकलं. ती गेली तरी तिच्या गजऱ्याचा सुगंध सुलेखाच्या घरात अजूनही दरवळत होता. किती बाई हौशी सून मिळाली आहे देवेकरांना. हल्ली मुली कुठे घालतात एवढं सगळं, आणि ही तर फक्त फराळची ताटं वाटायला इतकी नटून थटून आली. काही असो, पण ती आली आणि एखादी गार वाऱ्याची झुळूक अंगावर आल्यासारखं किती छान वाटलं आपल्या मनाला. तिचा प्रसन्न चेहरा बघून मरगळ सगळी निघून गेली मनातली. ती आली आणि वाटलं खरंच दिवाळीचा मोठा सण आहे आज. ती आली आणि मलाही तिच्यासारखं नटावं वाटतंय आता. शेवटची कधी मी एवढी नटले होते बरं. छे, आठवतही नाही आता. एवढा साजशृंगार लग्नानंतर कित्येक वर्षात केलाच नाही. मुलींनाच काय ते नटवतो आपण आता. सगळं सोडून देणे इतकं वय काही झालेलं नाही म्हणा आपलं अजून. आई, भूक लागली, खायला दे पटकन. बाहेर फटाके उडवायला गेलेल्या मुली ओरडतच आत आल्या. तेव्हा कुठे सुलेखा तिच्या तंद्रीतून बाहेर आली. दोघींनी हातपाय धुतले आणि बघू कोणाकोणाची ताटं आली आहेत असं म्हणत दिसणाऱ्या ताटांमधले एक एक पदार्थ उचलून खाऊ लागले. तेवढा सुलेखा त्यांना ओरडत म्हणाली, अरे हे खाऊनच पोट भरतील तुमचं. मी केलेलं कोण खाणार मग. अगं आई, तुझ्या हातचं तर नेहमी खातोच ना आम्ही. ही अशी डायनिंग टेबलावर फराळाची ताटं समोर आहेत तर किती वेगवेगळे पदार्थ कोणी आपल्यासाठी अगदी खास मांडल्यासारखं वाटतंय गं. अगदी राजेशाही थाटासारखं. मग मी आपल्या घरचं पण मांडते की त्यात. थाट वाढेल आणखीन थोडा. सुलेखा असं म्हणताच मोठी लेक चट्टीशी म्हणाली, आई, नंतर तर दिवस रात्र तेच खायचे ना संपेपर्यंत. आता आस्वाद घेऊ दे ना जरा दुसऱ्यांच्या हाताचा. दोघींनी त्या ताटावर तुटून पडलेलं पाहून सुलेखाला बालपणातली ती आणि तिची ताई डोळ्यासमोर आली. त्याही अशाच होत्या अगदी. फराळाची ताटं आली की तुटून पडायच्या त्यावर. आणि सारखं स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळलेली आई देखील. आणि त्याहून आवडायचं फराळाची ताटं वाटायला. दोघी बहिणींचा अगदी सारखाच ड्रेस असायचा. नट्टापट्टाही सारखाच. 5 घरं होती जवळची बाजूला. त्या 5 घरी ताटं देणं, त्या घरातल्यांशी गप्पा गोष्टी करणं, कधी कोणी लाडानं चॉकलेट देणं, कधी झाडावरचं ताजं फळ हातावर ठेवणं, कधी ड्रेस छान आहे म्हणून कौतुक करणं, कधी कोणी थट्टा मस्करी करणं. सगळं आवडायचं सुलेखाला. ही ताटं वाटतानाच तर तिचं आणि त्याचं जमलं होतं. नुकतीच 11वीत गेलेली सुलेखा 2 घरं सोडून राहणाऱ्या आपट्यांच्या घरात फराळाचं ताट द्यायला म्हणून गेली आणि शिक्षणासाठी बाहेर असणाऱ्या तिच्या बालमित्राशी घरात शिरताच नजरानजर झाली. आणि डोळ्यांनी, मनानी, स्वप्नांनी त्याच क्षणात ठरवूनच टाकलं सगळं काही. हे सगळं आठवलं आणि मन शहारून आलं सुलेखाचं.
तेवढ्यात तोही आतून बाहेर आला. पुन्हा नजरानजर झाली. सुलेखाच्या या नजरेनं त्यालाही ती पहिली नजर आठवली. तो तिला हाताला धरून आत घेऊन गेला. तिची कळी खुलली खरी, पण लटक्या रागात ती म्हणाली, काय रे तुझं? त्यावर तो म्हणाला, एवढी काय निरखत होतीस ग त्या दिवेकरांच्या सुनेला? मी बाहेर येत होतो फराळाला, तेवढ्यात तुझ्याबरोबर ती दिसली म्हणून आत गेलो परत. अरे किती नटलेली सजलेली, बघितलंस ना ती? खूप सुंदर दिसत होती. सुलेखा, मला तर तूच आठवलीस तिला बघून. तू ही अशीच तर मिरवत होतीस आपल्या पहिल्या दिवाळीला. आठवतं, देवळात गेलो होतो आपण. पुरुष तर पुरुष, बायकाही तुझ्याकडे वळून वळून बघत होत्या. अशीच नखशिकांत नटली होतीस की. तिथून आल्यावर लगेच आजूबाजूला फराळ वाटायला गेलीस. आज तुझ्या मनात आलं ना त्या दिवेकरांच्या सुनेला पाहून, अगदी तेच वाटलं असणार त्या घरातल्या बायकांना त्यावेळी तुझ्याकडे पाहून. तो हे म्हणाला तसं सुलेखा मनातून सुखावली. इतकं सगळं आठवतंय तुला? नवल वाटून तिनं विचारलं. का? तू नटणं मुरडणं सोडलं म्हणून गोड आठवणी सुटतात का अशा? बघ, तुझे ते दागिने अजूनही घरात आहेत. दर दिवाळीला बँकेच्या लॉकरमधून काढून आणतेस, घालत मात्र नाहीस. तुझ्या पसंतीनं घेतलेली नवी कोरी खणाची साडीही आहे. गजरे मी आणून देतो. हो ना तशी पुन्हा तयार. चल रे, गजरे बिजरे मी कुठे घालते हल्ली. मग घाल की. लग्नाच्या पहिल्या वर्षात असतो तसा उत्साह तुम्ही बायका कायम का टिकवू शकत नाही ग? सोडून का देता हळूहळू सगळं? तुम्ही तुमच्या मनाच्या राण्या असता. कोण तुम्हाला अडवणार असतं? हो रे, पण येतो कंटाळा. आणि कधी वाटलं तरी ते इतर जबाबदाऱ्यांमध्ये मागे ढकललं जातं. आता तर मुलींना सजवता सजवता माझं सजणं झजणं पार विसरूनच गेले मी. एवढं बोलून सुलेखा मुलींना काय हवं नको ते बघायला उठली. तोच त्यानं तिचा हात पकडून तिला पुन्हा थांबवलं आणि म्हणाला, आजही आपट्यांची सून दिवेकरांच्या सुनेला कॉम्प्लेक्स देऊ शकते बरं का? सुलेखा गोड हसून उठली आणि मुलींकडे निघून गेली. संध्याकाळी मुलींना नटवताना मात्र आपणही आज छान तयार होऊया असं तिला मनापासून वाटायला लागलं. त्यानं मुद्दामच आणून ठेवलेले गजरेही खुणावत होतेस. तिनं नवीन साडी काढली, कपाटातले नवे जुने आवडते दागिने काढले. मुली आवरून बाहेर गेल्या तसं तिनं शांततेत स्वतःचं आवरायला घेतलं. आज कितीतरी वर्षांनी ते दागिने तिच्या अंगाला लागत होते. घालता घालता किती गोष्टी आठवत होत्या तिला. हा बकुळहार पहिल्या दिवाळीला सासूबाईंनी दिलेला. ह्या पाटल्या आईकडून आलेल्या. हे तोडे लग्नाच्या 5व्या वर्षी त्यानं हौसेनं केलेलं. सगळं घालून सुंदर सजली ती. अगदी चांदीची मेखलासुद्धा आठवणीने लावली कमरेला. त्याने आणलेले गजरेही माळले. आरशात स्वतःला सोळखून न येण्या इतपत देखणी दिसत होती ती. तिला वाटलं, हे रूप इतकं वर्ष कुठं सोडून दिलेलं होतं आपण. मग ठेवणीतलं चांदीचं ताट तिनं मुद्दामच बाहेर काढलं. चकली, लाडू, करंजी, शिवडा, शेव, कडबोळी, शंकरपाळ्या सगळं त्यात मांडलं. ते घेऊन कॉम्प्युटर रूममध्ये ती गेली आणि म्हणाली, हे फराळाचं ताट कुठं ठेवायचं आपटे? त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, आपटे पार बेहोश झाले आता. किती छान वाटलं तुला असं बघून. साक्षात लक्ष्मी जणू. थोडं लक्ष दे ग स्वतःकडे. एक तपच झालं आहे अजून लग्नाला. खूप अजून तप बाकी राहिली आहेत आपली. एवढ्यातच उत्साह घालवून कसं चालेल? आता खरे दिवाळी वाटते बघ तुझ्याकडे बघून. काही पण म्हणा, त्या दिवेकरांच्या नव्या सुनेपेक्षा आपट्यांची जुनी सून जरा जास्तच चमकते बरं का. हातातलं फराळाचं ताट त्याच्यासमोर ठेवून नव्या नवरीसारखी लाजून सुलेखा तिथून बाहेर सटकली. मात्र त्यांच्या पैंजणांच्या नाजूक छुमछुमीत अडकलेल्या मनानं त्याला तिथून उठून तिच्या मागं जायला भाग पाडलंच. मंडळी, गोष्ट लिहिलेली आहे स्नेहल अखिला अन्वित यांनी. खरं आहे, आपण स्त्रियांनी ना काही वर्ष झाली म्हणून आता आपण
काही तयार व्हायचं नाही वगैरे असं जे मनात असतं ना, ते काढून टाकलं पाहिजे. कायमच तरुण राहूया आपण, मनाने पण. धन्यवाद.